नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत? आतापर्यंत आपण बरेचसे काही टॉपिक डिस्कस करत आले आहोत. तसं आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट केलेला आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, नंतर स्ट्रक्चर ऑफ फ्लावर डिस्कस केलं, स्ट्रक्चर ऑफ अँथर डिस्कस केलं. त्याच प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. अजून बाकीचं पुढच्या सेशनमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचं, आजच्या लेक्चरमध्येच कव्हर करूया. फिमेल गॅमेटोफाइट बद्दल स्टडी करूया, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट बद्दल स्टडी करूया, स्ट्रक्चर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बद्दल स्टडी करण्याचा प्रयत्न करूया. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात का की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ फ्लावर कोण आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला काय म्हटलं जातं, त्याच्या इंडिजन नंबरला काय म्हटलं जातं, त्याचे पार्ट्स किती असतात. मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करत चला. तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आज आपण सर्वात आधी घेऊया स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. म्हणजेच काय बेटा, मायक्रोस्पोर. काय मायक्रोस्पोर. आता पोलन ग्रेन म्हणजे काय, तर मेल गॅमेट ऑफ प्लांट. पोलन ग्रेनला काय म्हटलं जातं, मेल गॅमेट ऑफ प्लांट. आता पोलन ग्रेनचा विचार जर केला ना, तर पोलन ग्रेनचं नेचर लक्षात ठेवा. पोलन ग्रेन इज हॅप्लॉइड युनिसेल्युलर नॉन मोटाइल इन नेचर. पोलन ग्रेन इज हॅप्लॉइड युनिसेल्युलर नॉन मोटाइल इन नेचर. लक्षात घ्या बेटा. ओके. आफ्टर दॅट वॉल of pollen grain is called as sporoderm. pollen grainच्या वॉलला काय म्हणतात बेटा, स्पोरोडर्म. आता pollen grainच्या वॉलचा विचार केला ना, तर वॉल shows presence of two layers. किती लेयर्स, दोन लेयर पाहायला मिळतात पोलन ग्रेनच्या वॉल मध्ये. किती लेयर बेटा, दोन लेयर पाहायला मिळतात. आता ते दोन लेयर कोणत्या, एक असते इनर लेयर आणि एक असते आउटर लेयर. एक असते इनर लेयर आणि एक असते आउटर लेयर. बघा लक्षात घ्या, पोलन ग्रेन म्हणजेच काय, मेल गॅमेट ऑफ प्लांट. नंतर पोलन ग्रेन काय आहे, हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर नॉन मोटाइल इन स्ट्रक्चर. इट शोज सिंगल न्यूक्लियस इन इट. लक्षात ठेवा, इट शोज single nucleus in it. After that पोलन ग्रेनची जी काही वॉल आहे, वॉल ऑफ पोलन ग्रेन, तिला काय म्हटलं जातं बेटा, स्पोरोडर्म. लक्षात ठेवा, पोलन ग्रेनच्या वॉलला काय म्हटलं जातं, स्पोरोडर्म. आफ्टर दॅट वॉल मध्ये किती लेयर्स आहेत, वॉल शोज प्रेझेन्स ऑफ टू लेयर, इनर अँड आउटर. इनर लेयर अँड आउटर लेयर. इनर लेयर इज कॉल्ड एज intine, while outer layer is called as exine. लक्षात ठेवा, inner layer is called as intine, outer layer is called as exine. पाठ करताना तुम्ही असं करू शकता, outer and inner. outer layer is called as exine, inner layer is called as intine. लक्षात ठेवा. ओके. आता exine is थिक इन नेचर. बेटा एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा कधीही. बायोलॉजी मध्ये काही पार्ट्स असतात तर त्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा. जसं आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये स्ट्रक्चर ऑफ अँथर बद्दल डिस्कस केलं. त्या अँथरला टोटल 4 वॉल लेयर होत्या. किती वॉल लेयर होत्या, 4. एपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेयर, टेप्टम. तर चारींचा जेव्हा स्टडी करणार तुम्ही तर त्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा. येते लक्षात. त्याच प्रकारे इथे पोलन ग्रेनचा विचार केला तर पोलन ग्रेनला किती वॉल लेयर बेटा, 2 वॉल लेयर आहेत, इनर आणि आउटर. आउटरला काय म्हटलं जातं, एक्झाइन. इनरला काय म्हटलं जातं, इंटाइन. एक्झाइन कशी बेटा, जर लक्षात ठेवायचे कंपॅरेटिव्हली, जर लक्षात ठेवायचं तर बघा, एक्झाइन आणि इंटाइन. एक्झाइन कशी बेटा, थिक. इंटाइन कशी आहे, थिन. एक्झाइनचं नेचर काय आहे, प्रोटेक्शन. एक्झाइन इज प्रोटेक्टिव्ह इन नेचर. प्रोटेक्शन और प्रोटेक्टिव्ह इन नेचर. प्रोटेक्टिव्ह इन, लक्षात घ्या, प्रोटेक्टिव्ह इन नेचर. आफ्टर दॅट इंटाइनचा विचार केला तर इंटाइन प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन. इंटाइन प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन फॉर डेव्हलपमेंट. इंटाइन प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन फॉर डेव्हलपमेंट. आफ्टरवर्ड्स इंटाइन shows presence of
सेल्युलोज. इंटाइन कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज पासून. व्हेअर एन्झाइम इज मेड अप ऑफ नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. एन्झाइम कशापासून बनलेली आहे? नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. त्याचं नाव काय आहे? स्पोरोपॉलिनिन. नाव लक्षात ठेवा. एन्झाइम कशापासून बनलेली आहे? स्पोरोपॉलिनिन. आणि इंटाइन कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज अँड पेक्टिन. लक्षात ठेवा. आणि स्पोरोपॉलिनिनचं फंक्शन काय असेल ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. फंक्शन काय आहे स्पोरोपॉलिनिनचं? मी क्वेश्चन मार्क ठेवतोय. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करत चला. स्पोरोपॉलिनिनचं फंक्शन काय? आता आपण काय म्हटलं? एन्झाइम कशी असते बेटा? थिक असते. एन्झाइम कशी असते? थिक असते. परंतु एन्झाइम काही ठिकाणी थिन सुद्धा होते. ऍट सम region enzyme becomes thin. Such region of enzyme अशा भागाला काय म्हटलं जातं? is called as germ pore. काय म्हटलं जातं बेटा? germ pore. आणि germ pore काय वापरला जातो? germ pore helps into the emergence of pollen tube out of pollen grain. pollen tube ला pollen grain च्या बाहेर निघण्यासाठी एक थिन एरिया प्रोव्हाइड केला जातो एन्झाइम मध्ये. आणि त्या थिन एरियाला आपण काय म्हणतो बेटा? germ pore. पण आता pollen tube फॉर्मेशन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? इंटाइन helps into the formation of pollen tube. इंटाइन त्यासाठी मदत करते? pollen tube च्या फॉर्मेशन साठी मदत करत असते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे, काही कठीण नसतं. स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, तुम्हाला याच्या वॉल लेयर्सच्या बेसिस वरती सीईटी मध्ये काही बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. सो तुम्ही प्रॉपर त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, काय रिक्वायरमेंट नाहीये. मी हळूहळू तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करून देत चालेल. बघा, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन मध्ये नीट लक्षात ठेवा. पोलन ग्रेनला काय म्हटलं होतं? मेल गॅमेट. काय म्हटलं होतं? मेल गॅमेट. पोलन ग्रेनचं अल्टरनेटिव्ह नाव काय आहे? मायक्रोस्पोर. कधी कधी क्वेश्चन मध्ये पोलन ग्रेनच्या ठिकाणी मायक्रोस्पोर असू शकतो किंवा मेल गॅमेट पण असू शकतो. ओके, नंतर पोलन ग्रेन कसं असतं बेटा? हॅप्लॉइड, युनिसेल्युलर, नॉन मोटाइल इन नेचर. पोलन ग्रेन मध्ये एक सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आफ्टर दॅट पोलन ग्रेनची जी काही वॉल आहे त्या वॉलला काय म्हटलं बेटा? स्पोरोडम. काय म्हटलं जातं? स्पोरोडम. वॉल मध्ये किती लेयर आहेत बेटा? 2 लेयर. 2 लेयर कोणकोणत्या? इनर आणि आउटर. आउटर लेयरला काय म्हटलंय? एन्झाइम. इनर लेयरला काय म्हटलंय? इंटाइन. ओके, एन्झाइम कशी असते बेटा? थिक. आणि इंटाइन कशी असते? थिन. एन्झाइम कशी आहे? थिक. आणि इंटाइन कशी आहे? थिन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एन्झाइमच्या थिन रिजनला, एन्झाइमच्या कोणता रिजन म्हणतोय मी? थिन रिजन. एन्झाइम पूर्णपणे थिक नसते, काही ठिकाणी एन्झाइम थिन सुद्धा असते. आणि त्या थिन रिजनला काय म्हटलं जातं? germ pore. लक्षात ठेवा. ओके, नंतर इंटाइनचं फंक्शन काय बेटा? इंटाइन प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन. आणि एन्झाइमचं फंक्शन काय? एन्झाइम काय प्रोव्हाइड करते? प्रोटेक्शन. का? कारण एन्झाइम एका नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून बनलेली असते आणि त्याचं नाव काय आहे? स्पोरोपॉलिनिन. काय नाव आहे बेटा? स्पोरोपॉलिनिन. स्पोरोपॉलिनिनचं फंक्शन काय ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, आफ्टर दॅट इथे लक्षात ठेवा, germ pore पासून काय पोलन ग्रेन मधून बाहेर निघत असतं? तो पोलन ट्यूब. ओके, काय? पोलन ट्यूब. आता पोलन ट्यूबचा विचार केला ना तर पोलन ट्यूब हेल्प्स टू कॅरी नॉन मोटाइल मेल गॅमेट up to the embryo. ज्यावेळेस पोलन ग्रेन स्टिग्मावर पोहोचतो पॉलिनेशनच्या प्रोसेसच्या साहाय्याने, तो तिथे जाऊन जर्मिनेट होतो आणि जर्मिनेट काय फॉर्म करतो? पोलन ट्यूब फॉर्म करतो. नंतर ती पोलन ट्यूब स्टाईल थ्रू पेनिट्रेट होऊन ओव्हरी मध्ये जाते, ओव्हरी मधनं ओव्ह्यूल मध्ये जाते, ओव्ह्यूल मधनं एम्ब्रियो सॅक मध्ये जाते. आणि त्या पोलन ट्यूबच्या माध्यमातून जे नॉन मोटाइल मेल गॅमेट आहेत, काय?
नॉन मोटाईल मेल गॅमेट आहेत ते नॉन मोटाईल मेल गॅमेट एम्ब्रियो सॅक पर्यंत पोहोचत असतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आणि कमेंट सेक्शन मध्ये मला सांगण्याचा प्रयत्न करा की प्रोसेस बाय विच नॉन मोटाईल मेल गॅमेट इज कॅरीड अप टू द एम्ब्रियो सॅक इज कॉल्ड एज. त्या प्रोसेसला काय नाव आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करत चला. आता इतकं क्लिअर झालं असेल तर आपण आपल्या पुढच्या पॉइंट कडे वळूया. तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट. म्हणजे मेल गॅमेट नेमके फॉर्म होतात तर होतात कसे. बघा जस्ट बोललो ना आपण की पोलन टिप काय कॅरी करते, मेल गॅमेट कॅरी करते. पण मेल गॅमेट फॉर्म होतात तर होतात कसे त्याच्याबद्दल आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पुढच्या सेशनला. त्या अगोदर या गोष्टी ओव्हरऑल करून घेत चला तुम्ही लोकांनी. ओके चला. हे बघा आता आपला पुढचा पॉइंट आहे बेटा डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. लक्षात घ्या डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इन प्लांट्स. आता डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट केव्हापासून स्टार्ट होत असते. स्टार्ट्स फ्रॉम द फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटच्या वेळेस दोन मायटॉटिक डिव्हिजन होतात. किती डिव्हिजन होतात बेटा, दोन मायटॉटिक डिव्हिजन. ओके डिव्हिजन सेलचे जे काही डिव्हिजन असतात बघा लक्षात घ्या सेल डिव्हिजन हे दोन प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे. दोन प्रकार कोणते बेटा, एक असतो मायटॉटिक आणि एक असतो मियोटिक. त्याला आपण मायटोसिस आणि मियोसिस असं देखील म्हणत असतो. लक्षात ठेवा. आता मायटोसिसचा विचार केला ना तर मायटोसिसला दुसरं नाव आहे बेटा इक्वेशनल डिव्हिजन. काय नाव आहे, इक्वेशनल डिव्हिजन. आणि मियोसिसला एक नाव आहे ते म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन. असं का म्हटलं जातं तर मायटोसिस मध्ये कशामध्ये बेटा, मायटोसिस मध्ये डिप्लॉइड सेल पासून डिप्लॉइड सेल तयार होत असतो. म्हणजे सारख्यापासून सारखा डिप्लॉइड पासून डिप्लॉइड, हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइड. म्हणून मायटोसिसला नाव काय दिलं गेलं बेटा, इक्वेशनल डिव्हिजन. आणि जर मियोसिसचा विचार केला तर मियोसिस मध्ये काय होतं, मोठ्यापासून छोटा. डिप्लॉइड पासून काय तयार होतो, हॅप्लॉइड. काय तयार होतो, हॅप्लॉइड. म्हणून त्याला काय नाव दिलं गेलं बेटा, रिडक्शनल डिव्हिजन. चला तर मग आता आपल्या टॉपिक कडे वळूया. काय म्हटलं, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इन प्लांट्स. ही जी डेव्हलपमेंट ही केव्हापासून स्टार्ट होत असते, फ्रॉम द बिगिनिंग ऑफ फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. फ्रॉम द बिगिनिंग ऑफ फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स. नंतर मेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंटच्या वेळेस किती मायटॉटिक डिव्हिजन होतं, दोन मायटॉटिक डिव्हिजन होतं. स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. पोलन ग्रेन undergoes first mitotic division. फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन झालं पोलन ग्रेनचं. आणि काय फॉर्म केलं, फॉर्म्स अ टू सेल स्टेज. पण हे जे दोन सेल आहेत ओके, हे जे फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन असतं हे कसं आहे बेटा, इररेग्युलर डिव्हिजन. काय आहे, इररेग्युलर डिव्हिजन. लक्षात ठेवा. ओके टू सेल, हे दोन सेल कसे, दोन सेल कोणकोणते, एक असतो तुमचा व्हेजिटेटिव्ह सेल आणि एक असतो तुमचा जनरेटिव्ह सेल. ओके लक्षात ठेवा. एक सेल कोणता आहे, व्हेजिटेटिव्ह सेल. आणि एक सेल कोणता आहे बेटा, जनरेटिव्ह सेल. आता व्हेजिटेटिव्ह सेल इज बिगर इन size whereas generative cell is smaller in size. Generative cell is smaller in size. Vegetative cell consists of food which is required for the development of generative cell, which is required for the development of generative cell. आणि generative cell चा विचार केला, it is present in the cytoplasm of vegetative cell. generative cell कुठे प्रेझेंट असतो,
व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये, इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. सायटोप्लाझम म्हणजे काय मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, बिगर सेल कोणता आहे व्हेजिटेटिव्ह आणि स्मॉलर सेल कोणता आहे जनरेटिव्ह. म्हणून मी या डिव्हिजनला कोणतं डिव्हिजन म्हटलं बेटा इररेग्युलर डिव्हिजन. कारण दोन सेल तर तयार झाले पण दोघी सेल सारखे होते का नाही, दोघी सेल सारखे नव्हते. एक सेल मोठा आहे आणि एक सेल छोटा आहे म्हणून त्या डिव्हिजनला काय नाव दिलं बेटा इररेग्युलर डिव्हिजन. ओके, मोठ्या सेलला काय नाव दिलं व्हेजिटेटिव्ह सेल आणि छोट्या सेलला काय नाव दिलं जनरेटिव्ह सेल. आता आपण स्टार्टिंगलाच बोललो की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट ऑफ एट मध्ये किती मायटोटिक डिव्हिजन होतात, दोन मायटोटिक डिव्हिजन होतात. आता पोलन ग्रेनचं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होऊन दोन सेल तर तयार झाले, दोन सेल तयार झाले. परंतु सेकंड मायटोटिक डिव्हिजन होतं कोणाचं, सेकंड मायटोटिक डिव्हिजन occurs only in जनरेटिव्ह सेल. कोणत्या सेल मध्ये बेटा जनरेटिव्ह. ओके, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे जनरेटिव्ह म्हणजे तो नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करू शकेल. व्हेजिटेटिव्ह तो नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करू शकत नाही. सो सेकंड मायटोटिक डिव्हिजन occurs only in जनरेटिव्ह सेल. कोणत्या सेल मध्ये अकर होतो बेटा जनरेटिव्ह सेल मध्ये. आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजन हे काय फॉर्म होतात, फॉर्म्स टू हॅप्लॉइड नॉन मोटाइल मेल गॅमेट. दोन हॅप्लॉइड नॉन मोटाइल मेल गॅमेट फॉर्म होत असतात आणि ते दोन हॅप्लॉइड मेल गॅमेट चं फॉर्मेशन एक तर पोलन ट्यूब मध्ये होईल, एक तर पोलन ग्रेन मध्ये होईल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो सेकंड मायटोटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल जनरली occurs within pollen grain or pollen tube. आणि ही जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब काय करते कॅरी करते कोणाला तर मेल गॅमेटला. कोणाला मेल गॅमेटला. कोणापर्यंत कॅरी मेल गॅमेट अप टू एम्ब्रियो सॅक. कॅरी मेल गॅमेट अप टू एम्ब्रियो सॅक. लक्षात घ्या. हे बघा काय म्हटलं आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट ऑफ एट मध्ये डेव्हलपमेंट केव्हा स्टार्ट होत असते फ्रॉम द फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. नंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट ऑफ एट मध्ये किती मायटोटिक डिव्हिजन लक्षात ठेवा. कोणतं डिव्हिजन सांगतोय मी मायटोटिक डिव्हिजन, मियोटिक नाही. किती होतात बेटा दोन. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन कोणामध्ये होतं तर पोलन ग्रेनचं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होतं. सेकंड मायटोटिक डिव्हिजन कोणाचं होतं बेटा जनरेटिव्ह सेलचं. बघा इथे मेन्शन केलेलं आहे सेकंड मायटोटिक डिव्हिजन occurs only in जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलचं सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत नाही. बिगर सेल कोणता आहे व्हेजिटेटिव्ह, स्मॉलर सेल कोणता आहे जनरेटिव्ह. जनरेटिव्ह सेलची लोकेशन लक्षात ठेवा. जनरेटिव्ह सेल कुठे प्रेझेंट असतो सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. नंतर मी तुम्हाला सेल डिव्हिजनचे प्रकाराबद्दल पण सांगितलं. सेल डिव्हिजन किती प्रकारचे बेटा दोन प्रकारचे. एकाला म्हणतो मायटोसिस, एकाला म्हणतो मियोसिस. मायटोसिसला दुसरं नाव काय आहे इक्वेशनल डिव्हिजन. मियोसिसला दुसरं नाव काय आहे रिडक्शनल डिव्हिजन. आणि त्यांना इक्वेशनल डिव्हिजन आणि रिडक्शनल डिव्हिजन का म्हटलं जातं ते देखील मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. इथं व्हेजिटेटिव्ह सेलला आपण काय म्हटलं होतं बिगर इन साइज. बिगर इन साइज. त्या सोबत एक गोष्ट अजून लक्षात ठेवा व्हेजिटेटिव्ह सेल इज इररेग्युलर इन शेप. लक्षात ठेवा काय इररेग्युलर इन शेप. व्हेजिटेटिव्ह सेलचा एक प्रॉपर शेप नसतो. नंतर व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये काय स्टोअर असतं फूड स्टोअर असतं. ते फूड काय रिक्वायर्ड आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेलचं सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत असताना जी काही एनर्जी रिक्वायर्ड आहे ही एनर्जी कोण प्रोव्हाइड करणार आहे तर व्हेजिटेटिव्ह सेल प्रोव्हाइड करणार आहे. नंतर सेकंड मायटोटिक डिव्हिजन कोणाचं होतंय जनरेटिव्ह सेलचं. सेकंड मायटोटिक डिव्हिजन काय फॉर्म होत आहे दोन हॅप्लॉइड नॉन मोटाइल मेल गॅमेट. दोन हॅप्लॉइड नॉन मोटाइल मेल गॅमेट डेव्हलप होत असतात. नंतर सेकंड मायटोटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल कुठे अकर होत आहे जनरली अकर्स विदिन पोलन ग्रेन और पोलन ट्यूब. आणि पोलन ट्यूबचं काय फंक्शन आहे इट कॅरीज मेल गॅमेट अप टू एम्ब्रियो सॅक. इथपर्यंत आलं लक्षात प्रत्येकाच्या. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. मी बरेचसे तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते क्वेश्चन्सचे पण आन्सर देण्याचा प्रयत्न करत चला. काही अडचण असेल ते मला सांगा. तुम्हाला काही गोष्टी कळत नसतील त्या पण सांगा. काही डाऊट्स असतील ते पण सांगा. सगळे डाऊट्स क्लिअर होतील तुमचे. काहीच टेन्शन नाहीये. आरामात घेऊया. काही नाही आपल्याला. फक्त पूर्ण लेक्चर प्रॉपरली अटेंड करा.
जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. अंडरस्टूड एव्हरीवन? आपल्या व्हिडिओला जेवढं जास्त शक्य होईल तेवढं सर्वांनी लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतर तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा चॅनलला सबस्क्राईब कर, नोटिफिकेशन ऑन करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.